नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 18 मार्च 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित केलेला आहे। आणि या 4 वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे, सततच्या पावसाचं अनुदान आहे, याचबरोबर आपण जर पाहिलं गारपिटीचं अनुदान आहे, याचबरोबर आपण जर पाहिलं तर अनुदान याच्यासाठी मंजूर केलेले आहेत। आता याच्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यासाठी एकूण किती निधी मंजूर झालेला आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती मिळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 18 मार्च 2025 रोजी 4 वेगवेगळे शासन निर्णय GR निर्गमित केले आहेत, ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती। आणि अमरावती जिल्ह्यातील 51,262 शेतकऱ्यांना 65,34,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून 18 मार्च रोजी मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे अकोला। आणि अकोला जिल्ह्यातील 56,700 शेतकऱ्यांना 79,44,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। आणि यवतमाळ जिल्ह्यातील 1,90,285 शेतकऱ्यांना 241 कोटी 18,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, चौथा जिल्हा आहे बुलढाणा। आणि बुलढाणा जिल्ह्यातील 379 शेतकऱ्यांना 25,77,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। याचबरोबर पुन्हा एकदा अमरावती विभागातला दुसरा प्रस्ताव, तो म्हणजे अमरावती जिल्ह्याचा। आणि अमरावती जिल्ह्यातील 11,707 शेतकऱ्यांना 12,40,00,000 रुपयाचा दुसरा प्रस्ताव अखेर 18 मार्च 2025 रोजी शासनाने मंजूर केला आहे। याचबरोबर अकोला जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव, तो म्हणजे 48 शेतकऱ्यांचा। आणि 48 शेतकऱ्यांना 4,11,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। आणि बुलढाणा जिल्ह्यातील 33,684 शेतकऱ्यांना 51,45,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम। आणि वाशिम जिल्ह्यातील 65,484 शेतकऱ्यांना 73,87,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। आणि अशा अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या सगळ्या आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यातील 2 वेगवेगळे प्रस्तावानुसार एकूण 524 कोटी रुपयाची एकूण अमरावती विभागासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आता याचबरोबर मित्रांनो, पुढचे जिल्हे त्याच्यामध्ये गारपिटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे, ज्यामध्ये गारपिटीच्या अनुदानासाठी पहिला जिल्हा आहे धाराशिव। आणि धाराशिव जिल्ह्यातील गारपिटीच्या अनुदानासाठी 43 शेतकऱ्यांना 18,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील गारपिटीच्या अनुदानासाठी 877 शेतकऱ्यांना 1,35,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। याचबरोबर गारपिटीच्या अनुदानासाठी तिसरा जिल्हा लातूर। आणि लातूर जिल्ह्यातील 65 शेतकऱ्यांना 15,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे। आणि एकूण या छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव, हिंगोली आणि लातूर या 3 जिल्ह्यामध्ये गारपिटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे। याचबरोबर अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील 1,048 शेतकऱ्यांना 75,00,000 रुपयाचे गारपिटीचे अनुदान मंजूर झालेले आहे। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 422 शेतकऱ्यांना 70,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यातील 65 शेतकऱ्यांना 8,80,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 975 शेतकऱ्यांना 3,98,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 90,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 5,436 शेतकऱ्यांना जवळपास 3,10,00,000 रुपये। याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 42,000 रुपये। आणि सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 9,000 रुपये मंजूर झालेले आहेत। आणि एकूण या राज्यातील या सगळ्या जिल्ह्यातील एकंदरीत आपण जर पाहिलं तर धाराशिव, हिंगोली, लातूर, याचबरोबर यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, अहिल्यानगर आणि सातारा या सर्व जिल्ह्यातील गारपिटीच्या अनुदानासाठी 6,40,00,000 रुपये गारपिटीचं अनुदान शासनाने मंजूर केलेलं आहे 18 मार्चच्या GR नुसार। याचबरोबर पुढचं अनुदान आहे ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 403 शेतकऱ्यांना 11,00,000 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 58,920 शेतकऱ्यांना 35,20,00,000 रुपये, पालघर जिल्ह्यातील 46,703 शेतकऱ्यांना 19,70,00,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील 22,286 शेतकऱ्यांना 9,36,00,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 1,930 शेतकऱ्यांना 33,00,000 रुपये, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4,466 शेतकऱ्यांना
1,33,00,000 रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर केलेलं आहे। मित्रांनो 18 मार्च 2025 रोजी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे 4 GR निर्गमित केले आणि त्या 4 GRच्या माध्यमातून सततच्या पावसाचं अनुदान असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, गारपिटीचं अनुदान असेल, हे सगळे वेगवेगळे अतिवृष्टी भरपाई शासनाच्या माध्यमातून एकूण मंजूर केलेले आहेत। आणि एकूण आपण जर पाहायला गेलं तर जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून पेंडिंग होती। भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की दादा आम्ही KYC केलेले आहे परंतु आमच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत नुकसान भरपाई आली नाही, परंतु आता अखेर शासनाच्या माध्यमातून राहिलेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं असेल, गारपिटीचं असेल किंवा सततच्या पावसाचं अनुदान असेल, हे सगळं मंजूर केलेलं आहे। आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आणि या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे आणि अतिशय शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। तर मित्रांनो हे अपडेट कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।